हे बघा ह्या वर्षी खूप आंब्याला फळं आले आहे सालबादप्रमाणे. तर ह्या बघा एका ठिकाणी असे 10-10, 20-20 असे 10-10, 5-5, 4-4 असे घडचे घड आंब्याला लागले. खूप सुंदर असं या झाडाला बघा किती आंबे लागलेले आहे. हे बघा किती छान असं सर्व आंब्याने भरलेलं आहे. पण सालबादप्रमाणे एकाच बाजूला सर्व एकाच फांदीला एवढे आंबे लागले आहे आणि बाकीच्या फांद्या अशा सर्व तसेच राहिलेले आहे. म्हणजे अर्ध्या आंब्याच्या झाडाला लागले आणि अर्ध्या आंब्याला काहीच फळं आलेले नाही. कारण साल धरतात, आंबे बी म्हणतात साल धरतात. म्हणजे एका सालाला आंबे लागणं, एका बाजूला लागणं, एका बाजूला नाही लागणं. तर असं ह्या बाजूने बघा किती छान असं सूर्यप्रकाश पडलेला आहे, सूर्य उगवलेला आहे. किती सुंदर असं सूर्याचा प्रकाश आणि किती छान असा बघा. ते बघा अशी निसर्गाची किमया असते. सालबादप्रमाणे आंब्याचे झाडसुद्धा साल धरतं. एक वर्षी खूप फळं येतात आणि एक वर्षी काहीच फळं येत नाही. तर आता बघा हा सूर्यकिरण किती सुंदर असा आंब्याच्या झाडातून छान दिसत आहे. निसर्गरम्य असा इतका मस्त आणि इतका छान असा निसर्गाची किमया म्हणतात ना त्याप्रमाणे हा सूर्य आंब्याच्या झाडामधून इतका मस्त आणि छान असं दिसतोय. तर आता ह्या बघा या फांद्यांना काहीच आंबे आलेले नाही. हे बघा आपण आता त्या साईडने बघूया चला. आणि ह्या बघा ह्याच बाजूने थोडे पातळ पातळ आलेले आहे, पण घडचे घडच लागलेले आहे. इतकं सुंदर असं वातावरण असे आंब्याला. तर यावर्षी काय साल धरल्यामुळे काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी नाही. तर काही ठिकाणी असे आंबे आलेले आहे बघा. काही ठिकाणी घडचे घड लागलेले आहे. ते इतकं सुंदर असं छान असं आंब्याचं झाड लावलेलं. तर यावेळेस काय साल धरलं म्हणून त्यामुळे यावर्षी अशी पातळीची फळं आलेले आहे. नाही तर दरवर्षी साल नाही धरल्यामुळे खूप फळं जास्त येतात. तर हे बघा असे ह्या प्रकारे असे आंबे आलेले आहे. तर आता बघा या ठिकाणी नुसते 5 ते 7 एका घडाला 7. तर त्याच्या बाजूला बघा 4-4, 5-5 असे घडासारखे या झाडाला असे आंबे येतात. आणि असे मस्त आणि छान असे बहरलेला असा हा असं हे आंब्याचं झाड आहे. तर हे बघा किती छान असं मस्तपैकी. तर काही ठिकाणी खूप पातळ पातळ आहे, काही ठिकाणी तर काहीच काही रे ह्या वर्षी आलेलं नाही. हे बघा काही ठिकाणी नाही 3-4 फांद्याला आल्या तर 4-5 फांद्या तशाच सोडलेल्या आहे. तर ते सालप्रमाणे आता ह्या वर्षी बी ह्या झाडाला काही ठिकाणी खूप खूप आल्या, काही ठिकाणी काहीच आलेल्या नाही. आणि काही ठिकाणी खूप अशा दाट आलेल्या आहे, काही ठिकाणी काहीच दाट नाही. तर अशा ह्या कैऱ्या आल्या आहे बघा. एकाच फांदीला खूप आलेल्या आहे. काही ठिकाणी असे 10-10, 20-20 असे घोड बी आलेले आहे. आणि असं छान असं. तर यावेळेस आंब्याचं जरा कमीच झालेलं आहे, पातळ झालेलं आहे. नाही तर दरवर्षी खूप येतात उन्हामुळे. ऊन बी खूप वाढलेलं आहे. त्या उन्हामुळे थोडंसं झाडांना बी हे उष्णतामुळे पाण्याअभावी काही फळांना कमी प्रमाणात फळं येतात. तर काही प्रमाणात येतात पण फळंसुद्धा आणि आंब्याचे झाडंसुद्धा साल धरत असतात. साल म्हणजे काय, एक वर्षी येणं आणि एक वर्षी नाही येणं याला साल म्हणतात. साल म्हणतात का बा या सालाला आले त्या सालाला, या वर्षाला आले त्या वर्षाला नाही. साल म्हणजे वर्ष. तर अशा प्रकारे ह्या आमच्या आंब्याच्या झाडाला बघा फळं आलेले आहे. काही ठिकाणी इतके मोठे मोठे घड आहे तर 5-5, 6-6, 7-7चे सुद्धा घड आहे. त्याच प्रकारे हे एक मी झाड लावलेलं आहे छोटं. आता याला सुद्धा पुढच्या वर्षी मस्त असे छान फळं येतील. तर असे मी हे रोपं तयार केले छोटे छोटे आंब्याचे. आंबे खाऊन टाकलेल्या कोयापासून असे 10-15 रोपं तयार केलेले आहे. ज्यांना कोणाला लागले का मी त्यांना हे आंब्याचे रोपं देऊन टाकते. ते बघा छोटे छोटे असे रोपं तयार केले. कारण झाड एकमेकाला देणं आणि वाढवणं तर हे खूप चांगलं असतं. तर हे बघा अशी हे रोपं मी तयार केलेले आहे आंब्याचे. ह्या बाजूला नारळ आहे, त्या बाजूला ते काय आपलं नाही पण नारळाचं झाड आहे त्या बाजूला. पण ह्या बाजूला मी असे आंब्याचे रोपं. हे पुढच्या वर्षी याला नक्कीच आंबे येणार म्हणजे येणारच. इतकं छान असं आंब्याचे. आणि असे हे रोपं तयार करून ज्यांनी मागितले का त्यांना मी हे रोपं देऊन टाकते. कारण एकाचं 2 होतंय.
तसं सुंदर असे मी झाडं लावलेले. ते बघा हे कढीपत्त्याचं बी झाड लावलेलं, याचे बी रोपं आले का लोकांना म्हणते जा घेऊन. आणि हे असे आंब्याचे तयार केलेले. आता पुढच्या वर्षी याला सुद्धा असे आंबे मस्त आणि छान असे येतील. या साईडला थोडी पपायचे रोपं टाकून दिले तर त्याचे बी झाडं वाढलेले आहे. त्या बाजूला असं चिंचाचं झाड लावलं, असं छोटासा असा बाग लावलेला आहे. पण बी वाढून असे रोपं तयार करून असे दुसऱ्यांना दिले तर एकाचे 2 झाडं होतात. आणि कधी बी गोड फळं लावले तर गोडच फळं मिळतात. कडू जर लावले लिंबाचे तर ते कडूच फळं मिळतात. तर हे बघा असे छान असे आंब्याचे लावलेला असा परिसरमध्ये असा मी बाग. आणि याच्या खाऊन आंबे टाकलेल्या त्या बियांपासून बनवलेले हे मी रोपं. आणि हे रोपं बरेचशांना दिले, बरेचसे लोकांनी लावले त्यांच्या दारात. बरेचसे त्याचे झाडे एकाचे 2 झालेले आहे. तर हा हापूस आंब्याचा एक कलम आहे आणि हा राजापुरी आंब्याचा कलम आहे. तर असे हे 2 प्रकारचे याचे फळं मी लावले. तर म्हटलं बघू लावून कसे होतात. तर ते बघा असे मोठे मोठे झाडं झाले असे छान. काही वाटल्या गेले आणि काही मोठे बी झाले असे. या साईडला बघा अशा पपाया जे आपण फळं खातो त्याचे बी असे फेकण्याऐवजी इकडं तिकडं असे टाकून दिले, त्याच्यामुळे असे पपायचे रोपं आले. कोणी जर म्हटलं द्या पपायचे रोपं तर आपण त्यांना ते पपायचे रोपं द्यायचे. एकाचे 2 फळं होतात. हे बघा किती सुंदर असा गावठी हा कढीपत्ता लावलेला आहे. किती मस्त माझ्या परिसरामध्ये चौबाजूने मी हे झाडं लावले. तर आपल्याला ऑक्सिजन बी भेटतो आणि छान बी वाटतं. उन्हाळ्यामध्ये थंड बी वातावरण वाटतं आणि झाडांकडून बघून मन जरा रमलं जातं. हे बघा याला तर अशा मोठ्या मोठ्या असं छान, पहिल्या अशा छोट्याशा कैऱ्या यायच्या, इतकं मोठ्या होत होत्या. आता खूप छान अशा मोठ्या मोठ्या होत आहे. ते बघा हे घड, हे असे मोठे मोठे घड लागलेले आहे. त्या वर्षी कैऱ्यांची वाढ बी झाली थोडी आणि घड बी. तर ह्या ठिकाणी कमीत कमी तुम्हाला सांगते, कमीत तरी 10-15 कैऱ्या लागलेल्या आहे. म्हणजे 10-15 कैऱ्याचा एकच घड झालेला आहे. इतका मोठा घड लागलेला आहे. म्हणजे ज्याप्रमाणे द्राक्षाचे घड लागतात त्याप्रमाणे ह्या कैऱ्यांचे सुद्धा आता घड येतात. असा म्हणजे प्रत्येक फांद्याला एक असा येऊ नाही राहिला आहे. तर काही ठिकाणी आहे एक आलेला, पण काही ठिकाणी असे आता हो कमीत घड म्हटला तरी हे बघा वरती 4 आणि 4 4 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 कैऱ्याचा हा घड लागलेला आहे. तर बघा किती छान असं नैसर्गिक वातावरण आणि एकदम मस्त अशा कैऱ्या आल्या ह्या वर्षी. पण एवढं काय साल धरलेलं नाही, तिथं खूपच दाट येत असतात. हे बघ काही ठिकाणी पातळ आहे. तर इथे बी तसंच असं एक घट लागलेला आहे बरं का. त्याप्रमाणेच चौका असा पानामुळे दिसत नाही आहे, पण तिथे बी आहे ना 2 2 4 5 6 7 8 9 कैऱ्या आहे. 10 कैऱ्यांचा घड आहे तो. तर ह्याप्रमाणे अशा ह्या आमच्या आंब्याच्या झाडाला खूप छान असे द्राक्षेप्रमाणे असे घड लागलेले आहे आणि सुंदर असे मस्तपैकी असा आंबा बहरलेला आहे यावर्षी. तर जरा थोडं पातळच म्हणा, पण साल धरलेलं आहेच. एक साईडला खूप फळं आणि एक साईडला काहीच फळं नाही. तर कधी काही झाडांचे कसं असतं, काही झाडांना पूर्णच म्हणजे साल म्हणजे कसं, कधी एका झाडाला तर पूर्णच वर्षी यायचं नाही आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी पूर्ण यायचं. आणि कधी तर साल म्हणजे सारखंच यायचं बा, दरवर्षीच येणं, त्याला साल धरणं म्हणतात आंब्याला. तर मग साल कशाला म्हणतात ते मी तुम्हाला सांगितलं आहे. आंब्याला साल कशाप्रमाणे म्हणतात, साल धरले बा आंब्याने. तर एक वर्षी येणं आणि एक वर्षी नाही येणं, सालबाद म्हणतात. तर हे बघा कसे घड आहे. आता तो घड आहे किती 2 4 5 6 7 कैऱ्यांचा घड आहे. बघा किती मोठा घड आहे. हे बघा 7 कैऱ्यांचा हा घड आहे. हां हे किती छान आलेला हा 7 कैऱ्यांचा. सगळ्यात मोठा म्हणजे तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर तो खूप छान असा. हे बघा हा बघा हा याला पण 10-15 तरी तुम्हाला नाही म्हणते तरी खूपच म्हणजे 15 कैऱ्यांचा तरी हा घड असेल, इतका मोठा आहे. म्हणजे द्राक्षासारखाच असे घड येतात.
कधी द्राक्ष सारखे, कधी असे, कधी तसे. तर असं छान असं आंब्याने भरलेलं हे झाड सालभार. तसाच हा आमचा बघा, आमचं लाडकं मांजर सुद्धा बघा कसं बसलं आहे आंब्याच्या सावलीखाली आणि आनंद घेत आहे सावलीचा, छान असं मस्त. तर तुम्हाला सालभात प्रमाणे कसं आंब्याने साल धरलं आहे मी ते तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे. इतका छान असं नैसर्गिक वातावरण आंब्याच्या झाडाचं आणि थंड हवागाराचं. तर हे बघा अशा छान अशा कैऱ्या, याला म्हणतात घड. असे सुंदर असे घड आले, काय काय ठिकाणी खूप मोठ्या आलेले आहे. हे बघा छान अशा, हे बघा किती छान अशा कैऱ्या मस्त आलेल्या आहे आणि छान असं वाटत आहे. तर बघा निसर्गाची किमया कशी असते का, किती कसं कशा घडासारख्या कैऱ्या आल्या, जसे द्राक्षाचे घड तसे घड आलेले. तर एका ठिकाणी बघा असे, तर काय अर्ध्याच आंब्याला आल्या, अर्ध्या आंब्याला नाही आल्या. ते इतकं छान असं मस्त नैसर्गिक वातावरण. आपण झाडं लावतो, झाडं लावलो तर आपल्याला ऑक्सिजन सुद्धा भेटतो या झाडापासून. त्याच्यासाठी झाडं नेहमी लावणं. त्याच्यावर फळं तर येतात, पण फुलं बी येतात, फळं बी येतात आणि पक्षी बी येतात. हे बघा अशा कोकिळा येऊन बसतात. बघा कोकिळाचा आवाज असा, तो बघा ऐका कोकिळाचा आवाज सकाळी सकाळी छान असा कोकिळाचा निसर्गरम्य आवाज आपल्याला ऐकायला भेटतो आणि एकदम छान असं वाटतं. त्याच्यासाठी झाडं हे नेहमी लावणं आणि निसर्गाची किमया खूप छान असते. त्या झाडामुळे ऑक्सिजन भेटतो, शरीराला चांगलं असतं आणि आपलं आरोग्य हे छान राहतं. तर दारापुढे नेहमी झाडं लावणं, परिसर फुलवणं हे खूप चांगलं असतं, निसर्गाचं असतं. तर नेहमी कुठे बी एक झाड लावणं. आणि झाडाला आपल्यासारखं जगणं, कारण झाड एक मानव सारखंच आहे, त्याला बी जीव आहे. तर झाडाला बी जीव असतो. झाड आपल्याला फळं देतं, फुलं देतं आणि ऑक्सिजन देतं. त्यामुळे झाडं लावणं हे खूप छान असतं आयुष्यात. म्हणजे एक तरी झाड लावायचं. तर हे बघा आज मी तुम्हाला दाखवलं आंब्याचं झाड कसं, आणि त्याला किती कैऱ्याने बहरलेलं आणि किती छान असं मस्त. कसे पक्षी बी किती छान येतात आणि किती छान वाटतंय. असं कुंड्यात बी लावले मी, छोटे असे झाडं कुंड्यात बी लावलेले आहे. तर हे बघा आज मी तुम्हाला छान असं झाड दाखवलं आंब्याचं, आणि साल कसं धरल्या जातात दरवर्षी आंबा ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. निसर्गरम्य ही असतं. झाड म्हणजे निसर्गाची देणगी. एक